अमेरिकेच्या नेवादा अणुचाचणी केंद्रावर भूकंपाचे धक्के आले आहेत. नेवादा टेस्टिंग साइटवर भूकंप झाल्याची माहिती आहे. अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय आहे, जे भूकंपाचे धक्के बसले त्याच्यामुळे. अमेरिकेची ही कृती काय दर्शवते? अमेरिका आता अणुयुद्धावर येणार का, असा एक प्रश्न उपस्थित झाला. माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत कुठल्याही कन्फर्म सोर्समधनं टी व्हीच्या सुद्धा अशा प्रकारची माहिती नाही आहे की अमेरिकेमध्ये नेवाडामध्ये जो काही भूकंप झाला आहे त्याचं कारण अणुचाचणी वगैरे आहे असं काही कारण मला दिसत नाही. आणि अमेरिकेला जर स्वतः अण्वस्त्र वापरायची इच्छा असेल तर त्यांच्याकडे एवढी अण्वस्त्र तयार आहेत की त्यांना नव्याने टेस्ट करायची काही जरूर नाही, कारण अमेरिकेकडे रेडीमध्येच एकंदरीत 7 ते 8 हजार अण्वस्त्र तयार आहेत. नव्याने अण्वस्त्र टेस्ट करणं आणि नंतर वापरणं अशी अमेरिकेची गरज नाही आहे. आणि अमेरिकेची भूमिका अत्यंत सावध आहे. अमेरिकेचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला इराणमधली रिजिम चेंज करायची आहे. इराणमध्ये असलेलं अण्वस्त्र किंवा त्यांना ते पुन्हा नव्याने अणुबॉम्ब तयार करता येणार नाही अशा पद्धतीने ती नष्ट करायची हमी त्यांनी आम्हाला दिली पाहिजे. आणि अण्वस्त्र वाहून देणारी क्षेपणास्त्र ही त्यांनी सुद्धा नष्ट केली पाहिजेत अशी अमेरिकेची भूमिका आहे. आणि त्यामुळे अमेरिका स्वतःहून कुठल्याही प्रकारे अण्वस्त्र वापरेल असं मला वाटत नाही. आणखी इराणने अमेरिकेची युद्ध नौका अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याचा दावा केला होता. आता अमेरिकेकडून अब्राहम लिंकन युद्ध नौकेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. युद्ध नौकेवरती F-35 F-15 फायटर जेट उतरतानाचा थरारक व्हिडिओ आहे. ही युद्ध नौका अमेरिकेसाठी किती महत्त्वाची आहे आणि इराणला यातनं काय संदेश मिळतो? असं आहे की जेव्हा इराण आणि इस्रायल या भागामध्ये मिडल ईस्टमध्ये जेव्हा वातावरण तापत गेलं त्यावेळेस क्रमाक्रमाने अमेरिकेने त्या भागामध्ये म्हणजे हिंद महासागरापासून अरेबियन सागरामध्ये आपले एकंदरीत 3 युद्धपोत मोठे, ज्यांना आपण एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतो, की जगातले सगळ्यात मोठे युद्धपोत त्यांच्याकडे आहेत. हे तिन्ही युद्धपोत त्यांनी समुद्रामध्ये काही साधारणतः इराणपासून 2000 किलोमीटर अंतरावरती तर काही 1000 तर काही 800 किलोमीटरवरती त्यांनी डिप्लॉय केलेले आहेत. आणि ह्या युद्धनौकांवरती कुठल्याही प्रकारे इराणने दागलेले क्षेपणास्त्र ही पडली आहेत किंवा त्यांचं काही नुकसान झालं आहे असं कुठेही दिसत नाही आहे. इराणने केलेला दावा हा खोटा दावा आहे. आणि हेच सिद्ध होतं आहे की जेव्हा तुम्ही आज ही क्लिप पाहतात की अमेरिकेच्या युद्धपोतावरनं F-16 F-35 विमानं उड्डाण करत आहेत, याचा अर्थ त्यांचं एअरक्राफ्ट कॅरियर ही सुरक्षित आहे. ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्या भागामधून होणारा कुठल्याही प्रकारचा इराणला होऊ शकणारा शस्त्रपुरवठा जसं चीन त्यांना करेल, रशिया करेल किंवा कुठलंही राष्ट्र करेल त्याला त्यांना पायबंद घालता हवा अशा पद्धतीने 3 नौका प्लेस केलेल्या आहेत, स्ट्रॅटेजिकली प्लेस केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे इराणला कोणाकडनंही शस्त्रपुरवठा होऊ शकणार नाही अशी अमेरिकेने चारीबाजून काळजी घेतलेली आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं त्यांच्या दृष्टीने आहे. आणि इराणला चारीबाजूने घेरून त्यांच्यावर क्षेपणास्त्र डागली जात आहेत. आणि आजच प्रेसिडेंट ट्रम्पने जाहीर केल्याप्रमाणे याच्यापेक्षा म्हणजे आजपर्यंत जेवढे हल्ले इराणवर झाले आहेत त्याच्यापेक्षा अतिशय प्रखर हल्ले पुढच्या 24 तासात आम्ही करू असं त्यांनी आज गर्जना केलेली आहे. याचं कारण त्यांना त्यांचं टार्गेट आहे की 4 ते 5 हप्त्यामध्ये त्यांना इराणला शरण आणायचं आहे आणि ते आणतील. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इराणमध्ये आणि युक्रेनमध्ये फार मोठा फरक आहे. इराण आणि युक्रेनमध्ये फरक असा मोठा आहे की युक्रेनला रशियाची बॉर्डर लागून होती आणि युक्रेनच्या मागे गुप्त पद्धतीने अमेरिका स्वतः आणि सर्व युरोपियन राष्ट्र त्यांना शस्त्रास्त्रांची मदत आजतागायत करत आहे. तसं इराणला शस्त्रास्त्रांची मदत करणारं आजच्या दिवशी कोणी नाही. आणि जे काही राष्ट्र आहेत जसं चीन आहे किंवा रशिया आहे त्यांनी फक्त स्टेटमेंट दिलेली आहे की आम्ही याचा विरोध करतो आहे, आम्हाला हे पसंत नाही आहे आणि अमेरिकेने केलेली कारवाई ही आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्या सॉर्निटीला चॅलेंज करणारी की जी आम्हाला मंजूर नाही आहे. पण कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आमचे युद्धपोत पाठवू, आमचे सैनिक पाठवू की आम्ही शस्त्रांचा पुरवठा करू असं कोणीही आश्वासन चीन रशियाने यांना इराणला दिलेलं नाही आहे. सर, यात आणखी कसं ट्रम्प यांनी मोठा इशारा दिलाय की मी बोर होत नाहीये, 4-5 आठवडे युद्ध चालणार, गरज पडल्यास आर्मी सुद्धा रस्त्यावर उतरवणार. खोमेनीला ठार केल्यानंतर ही युद्ध लांबणार.
असं आहे की कुठलंही राष्ट्र एक माणूस मेला म्हणून संपत नाही. त्यामुळे अमेरिका फार काय करू शकते की जसं त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की कुठल्याही प्रकारे सैनिक म्हणजे अमेरिकन सैन्याचे बूट्स इराणमध्ये न उतरवता फक्त हवाई हल्ले करून त्यांना घाबरवून आणि त्यांना नेस्तनाबूत करून त्यांना शरण यायला लावतील. आणि अमेरिकेची 4 मागाशी चांगली उद्दिष्ट आहेत. एक तर त्यांनी त्यांचं अणुबॉम्ब निर्मिती संपवली पाहिजे, थांबवली पाहिजे, बंद केली पाहिजे, क्षेपणास्त्र बंद केली पाहिजेत त्यांनी त्यांची सर्व प्रकारची. आणि ह्या महत्त्वाचे 2 उद्देश त्यांचे सफल झाले तर अमेरिका त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही असं अमेरिकेचं डिक्लेअर्ड एम त्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं त्यामध्ये. तर या गोष्टी जर पूर्ण होणार असतील तर हे सगळे 4 ते 5 आठवड्यात आम्ही पूर्ण करू असं प्रेसिडेंट ट्रम्पचं डिक्लेअर्ड निवेदन त्यांचं आहे. आता जर समजा हे युद्ध युक्रेनप्रमाणे का लावणार नाही तर त्यांना कोणी मदत करत नाही आहे. आणि आजच्या दिवसालाच अमेरिकेने आणि इस्रायलने इतक्या मोठ्या प्रमाणावरती इराणवरती हल्ले केलेले आहेत की तिथली वरून म्हणजे प्रेसिडेंट त्यांचा जो खोमेनी होता तिथून खाली एकंदर 10 ते 15 डाऊन लाईनमधले कमांडर्स जे आहेत ते सगळे मारले गेलेले आहेत. पहिल्या मीटिंगमध्ये जो 40 ते 45 टॉपमोस्ट कमांडर्स त्या मीटिंगमध्ये मारले गेले जेव्हा खोमेनी ज्या 2 तारखेला रात्री मारला गेला त्या दिवशीच तो मारले गेले सगळे. मग तरीसुद्धा इराण कसं आहे तर आज एक इराणमधल्या जनतेत 2 प्रकारचे लोक आहेत. एक 50% लोक असे आहेत आपण टीव्हीवर बघितलं असेल की जे खोमेनीला पाठिंबा देत आहेत आणि 50% लोक खास करून स्त्रिया अशा आहेत की त्यांच्यावर जे काही खोमेनी आणि इस्लामच्यामुळे त्यांच्यावर जी बंधनं आली होती त्या खोमेनीच्या मरणामुळे आता आम्ही स्वतंत्र झालो म्हणून आपण रस्त्यावर त्या स्त्रिया नाचतायत असं आपण टी व्हीवर बघितलं असेल. तर त्याच्यामुळे जरी असे 2 तट पडले असतील तरीसुद्धा इस्लाम आणि या दृष्टीने जे काही लोक जिवंत आहेत ते अमेरिकेला खूप टफ फाईट देणार आहेत. हे काही अमेरिकेला केकवॉक ज्याला आपण म्हणतो तसं होणार नाही आहे. आणि त्यामुळे ट्रम्पने अशी घोषणा केली आहे जर हे 4 वीक्समध्ये जमलं नाही तर मी आवश्यक वाटल्यास अजून हल्ले मोठे करू शकेन किंवा त्या ठिकाणी माझे सैनिक प्रत्यक्ष उतरवून आम्ही जमिनीचा ताबा घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या दरम्यानच्या काळात माझी अशी खात्री आहे की अमेरिकेने त्यांच्या आणि मोसादच्या मदतीने इराणमधीलच नंबर 4, नंबर 5, नंबर 10चा कुठला तरी एखादा पुढारी मॅनेज केला असेल, कॉम्प्रोमाइज केला असेल की जो त्या ठिकाणी खोमरीची जागा घेऊन अमेरिकेला पाहिजे त्याप्रमाणे तिथलं राजकारण करेल. नक्कीच सर. यामध्ये इराणने अब्राहम लिंकनचा व्हिडिओ जारी केल्यानंतर इराणने ही ताकद दाखवली आहे. बॅलिस्टिक मिसाईलचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत इराणने इस्रायलला धमकी दिलेली आहे. त्यामुळे हे जी बॅलिस्टिक मिसाईल आहे ती किती घातक आहे? असं एक बॅलिस्टिक मिसाईल्समध्ये 2 प्रकारचे क्रूज मिसाईल म्हणतात ते दुसरे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. तर क्रूज मिसाईल्स हे कमी अंतरावरनं जमिनीपासून उडत असतात आणि अनडिटेक्टेबल असतात क्रूज मिसाईल्स. आणि बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत ते इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची रेंज आणि हाय वरून उंचीवर असतात भरपूर मोठे. आणि बॅलिस्टिक मिसाईलचा टप्पा किंवा रेंज जी आहे तर माझ्या माहितीप्रमाणे 200 किलोमीटरपासून तर साधारणतः 3000 किलोमीटरपर्यंत मारा करणारे बॅलिस्टिक मिसाईल्स जे आहेत किंवा क्रूज मिसाईल जे आहेत ते इराणकडे आहेत. आणि हे सगळं त्यांचं तंत्रज्ञान जे आहे त्यांना ते चीनने पुरवलेलं आहे. त्यामुळे ते किती रिलायबल असतील आणि कुठल्या प्रकारे ॲक्युरेट मारा करू शकतील याची मला शंका आहे. आज चीन फक्त मदत काय करतो आहे इराणला तर त्यांना रिअल टाईम इंटेलिजन्स त्यांना देतो आहे आकाशामधनं. कारण प्रत्येक मिसाईल्सला किंवा ड्रोनला उडतानासुद्धा आपण कुठे चाललो काय चाललो आहे त्याच्यावरचे जे इनबिल्ट कॅमेराज असतात, कॉम्प्युटर असतात ते त्या मिळणाऱ्या रिअल टाईम इंटेलिजन्समधनं आपल्या टार्गेट जात असतात. टार्गेट फीड केलं असतं पण रस्त्यामध्ये त्या टार्गेट कसं पोचायचं हे त्यांना रिअल टाईम इंटेलिजन्समधनं कळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.